अशा प्रकारे बघा आपल्या कुरकुरीत अशा वड्या तयार झाल्या। दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजल्या गेल्यात वड्या। बघा मस्तपैकी अशा दोन्ही बाजूने भाजल्यात आणि कुरकुरीत अशा झाल्यात आपल्या वड्या। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लहान मुलांसाठी त्यांच्या आवडीचे मूग डाळीचे वडे। आमच्या ऋत्विकला ही मूग डाळीचे वडे फार आवडतात आणि या गॅसच्या टंचाईमध्ये आपण कमी गॅस वापरून सुद्धा टेस्टी असे मूग डाळीचे वडे बनवू शकतो। तर त्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे काढून घेतले। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला, आज आपण जे मुगाचे वडे बनवणार आहे ना, त्यासाठी मी मूग इथे भिजत ठेवले होते। तर सकाळी भिजत ठेवले होते गरम पाण्यामध्ये, तर मस्तपैकी भिजले गेलेत। त्यानंतर मी एक तासभर आधी याचं पाणी काढून घेतलं होतं, त्या कारण का ते फडफडीत होण्यासाठी। जास्त पाणी त्याच्यामध्ये म्हणजे राहता कामा नये यासाठी मी चाळणीमध्ये असं पाणी काढून गाळत ठेवलं होतं। तर आता याचं पाणी वगैरे पूर्ण असं नितळून गेले बघा, हाताला पण पाणी लागत नाहीये। तर आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊया सर्व। हे बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलंय, म्हणजे असं वाटण बघा बारीक करून घेतलंय असं। मिक्सरमध्ये आपण बारीक केलं होतं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करूया, इथे बघा एक अद्रकचे असे मी तुकडे करून घेतलेत। तर आता हे तुकडे घालूया, लसूण घालूया याच्यामध्ये, म्हणजे एक 15-20 लसूण असतील, बारके लसूण आहे, त्यामुळे मी जरा जास्त लसूण घेतले। आता याच्यामध्ये ना आपण मिरच्या बारीक करून घालूया। जिरं घालायचंय, 1 चमचे जिरे घालते। आलं, लसूण, मिरची आणि जिरं ह्याची पेस्ट करायची आणि ती आपल्याला ह्याच्यात घालायची आहे। इथे बघा मी वाटण रेडी करून घेतलंय। आता हे वाटण पण यामध्ये आपण मिक्स करून घेऊया सर्व। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे घरगुती लाल मसाला। आपण आधी मिरची घातली आहे, त्यामुळे आता जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमचा मसाला किती तिखट आहे त्याप्रमाणे। मी 1.5 चमचा घालते। सामान्य मीठ, थोडीशी धना पावडर घालूया, कोथिंबीर घालून घ्यायची। त्यानंतर आपल्याला शेवटला लागणार आहे बेसन। इथे मी बेसन घेतलंय। तर आता याच्यामध्ये आधी पाणी घालायचं नाहीये, कारण का हे थोडं ओलसर असतं, त्यामुळे तुम्ही जर आधी पाणी घातलं तर ते जास्त चिकट होईल। याच्यामध्ये थोडं पाणी आहे, ओलावा आहे, पाण्याचा जरासा अंश आहे, त्यामुळे आपण काय करणार, सुकं पीठ घालून ते पीठ मळणार आहे। मग आपल्याला जसं ज्याप्रमाणे लागणार पीठ, त्याप्रमाणे आपल्याला कमी जास्त लागलं तर पीठ अजून घालायचं। तर आता हे सगळं एकजीव करूया आणि पीठ मळून घेऊया। आता मी पीठ सगळं एकजीव करून घेतलंय। पाणी याच्यात थोडं सुद्धा घालायचं नाही आणि मी थोडं पण घातलं नाहीये। तर अशा प्रकारे आपल्याला गोल गोल करायचंय। मी ते प्लेटला आधी तेल लावून घेतलंय। तर आता इथे असं प्लेटमध्ये ठेवत जायचंय। थोडंसं पाहिजे तर तुम्ही हाताला तेल लावून घ्या, जेणेकरून हाताला चिकटणार नाही ते। पण अशा प्रकारे वड्या करून घेतल्यात बघा। काय करणार आहे आपल्याला ना, म्हणजे गॅस पण वाचवायचा आहे। त्यासाठी आपण काय करूया माहिती आहे का, कुकरमध्ये ना, जिथे आपण कुकरचे डबे लावणार भाताचे, त्या भाताच्या डब्यावरती ना असं ही प्लेट झाकून ठेवायची अशी, आणि आपल्याला एक 4-5 शिट्ट्या काढायच्या। मग कुकरमध्ये घालून घेतले, जेणेकरून खाली भात पण शिजते, आमटी पण शिजते आणि वरून आपल्या वड्या पण शिजणार, आणि जेणे आपल्या गॅसची पण बचत होणार। आता कुकर लावून घेऊया आपण। हे बघा आता आपल्या वड्या मस्तपैकी शिजल्या गेल्यात। तर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण यामध्ये चाकू घालून चेक करूया बघा। हे बघा आपली वडी मस्तपैकी आता शिजली गेली आहे। आता आपण ना वड्या या एक एक काढून ना कापून घेऊया। अशा आपण बारीक बारीक अशा कापून घेऊया। अशा प्रकारे बघा मी सर्व वड्या कट करून घेतल्यात बारीक बारीक। आपण काय करूया, तेला फ्राय करून घेऊया। वड्या आपण पॅन मध्ये कुरकुरीत अशा चांगल्या भाजून घेऊया दोन्ही बाजूने। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूने भाजून घेऊया बघा। अशा प्रकारे बघा आपल्या कुरकुरीत अशा वड्या तयार झाल्या। दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजल्या गेल्यात वड्या बघा। मस्तपैकी अशा दोन्ही बाजूने भाजल्यात आणि कुरकुरीत अशा झाल्यात आपल्या वड्या। ते बघा सगळे जेवायला बसले, आत्या इथे जेवायला बसल्यात आणि ऋत्विक पण जेवतो। आणि ऋत्विकने काय घेतले बघा, आपल्या मुगाच्या वड्या। तर ऋत्विक काय काय खातो इथे, ऋत्विकने घेतले भरली डब्बूची भाजी
आणि आपल्या मुगाच्या वड्या आणि भाकरी. आणि ऋत्विक आता तुला आवडल्या ना वड्या? आवडल्या. असं मुलांना वेगळं वेगळं काहीतरी लागतं खाण्यासाठी. नाहीतर आता ही ऋत्विकला भाजी आवडत नाही डब्बूची, पण आता या मुगाच्या वड्या असल्यामुळे तो आता ते त्यामध्ये ते घालून खातोय मिक्स करून. तुम्हाला पण ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.